नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. वर्षांपासून नाशिककरांना अविरत सेवा देणारी पंचवटी एक्सप्रेस सध्या दिवसाआड 1.5 तास लेट धावते. पंचवटी हिंगोली पर्यंत जात असल्यामुळे येण्यास पुन्हा उशीर होतो. पर्यायाने नाशिककरांना त्याचा मनस्ताप आणि तोटा सहन करावा लागतो. नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी आमच्या बरोबर रेल्वेने एक दिवस प्रवास करावा अशी मागणी नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी केली आहे. याबाबत लवकरच खासदार वाजे यांच्याकडे चाकरमानी समस्या मांडणार आहेत. पंचवटी एक्सप्रेसने रोज किमान 1,500 प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, शाळा, महाविद्यालय, कोर्ट, कस्टम, महसूल, पोलीस विभाग, जीएसटी कार्यालय, मंत्रालय, बँक, MSEB, खासगी कंपनी, MIDC, LIC, पाटबंधारे विभागांमध्ये नाशिकचे लोक सर्व्हिस करतात. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेक विद्यार्थी, व्यावसायिक, लहान मोठे लघु उद्योजक आठवड्यातून किमान 3-4 दिवस प्रवास करतात. चाकरमान्यांसाठी आणि महत्त्वाचे कार्यालय गाठण्यासाठी पंचवटी 6 वाजता निघते. ही गाडी नाशिकला 7:05 येते, तर 7:15 वाजता मुंबईकडे रवाना होते. सध्या ही गाडी किमान 1.5 तास रोजच लेट होते. त्यामुळे नोकरदार वर्गाला तोटा सहन करावा लागतोय. हो, पण गाडी चालू कराय बरोबर म्हणजे वाजविवाद लोकांचे. राज्यराणीला वेळेवर घेऊन या, तिला देवळालीला स्टॉप द्या. बाकीच्या गाड्या ज्या लॉकडाऊनच्या आधी चालू होत्या त्यांना स्टॉप द्या वापस. MST मध्ये नॉन MST वाले का बसतात, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. आणि जर MST वाल्यांना एकच डबा दिलाय तर त्यांना त्यांच्या डब्यात बसू द्या ना. नॉन रिझर्व लोकांनी नॉन रिझर्व डब्यात जा आणि गाडी वेळेवर आणा. हे करा. तुम्ही पत्रकार आहात ना, मग पत्रकाराचा तुमचा पक्ष नाही का या गोष्टी मांडण्याचा? मांडा या गोष्टी.